तुम्हाला एक सांगतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात, सगळ्या पक्षात असतात की आम्ही आघाडी करणार नाही, युती करणार नाही. परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला प्रवाहाबरोबर जावं लागेल. त्या प्रवाहाबरोबर नाही झालं गेलात तर आपण मागे राहणार. कारण की आपला पक्ष म्हणजे मोठा पक्षावर फडणवीस साहेब भाजप आहे, 2 नंबरला शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि 3 नंबरला हे आमची राष्ट्रवादी, हे मान्यच करावं लागेल. परंतु त्या सगळ्यांना प्रवाहात घेऊन तिन्ही पक्षांच्या लोकांना विश्वासात घेऊन जाण्याचं काम गेली 3 वर्ष मी करतोय. त्या पद्धतीनेच आता या निवडणुकीत दुर्दैवाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह असतात. त्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा, योग्य नाही वाटेल तिथे मैत्रीपूर्ण लढत करा. त्या पद्धतीचं वातावरण आम्ही खेळीमेळीने राहणार. परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व आम्ही एकत्रच राहणार, हे तुम्हाला आज ठासून सांगतो. कारण का हा युतीचा निर्णय मोठ्या नेत्यांकडे पोहोचलेला आहे. आता शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, रवींद्र चव्हाण असतील किंवा आमचे तटकरे साहेब असतील, ते शिंदे सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय ते घेतील. आणि आता कसं आमच्या बरोबर पालकमंत्र्यांनी तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार बैठक घेतली, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या प्रवाहाबरोबर गेलो. म्हणून काय आम्ही सेनेसोबत नाही असं नाही, आम्ही महायुतीत राज्यात एकत्रच आहोत. परंतु आपापल्या पद्धतीने मी मगाशीच म्हटलं मतप्रवाह असतात, परंतु राज्यात महायुतीची सत्ता कणखरपणे लोकांची सेवा करणार, एवढंच सांगतो. आता जिल्ह्यात मी कणकवलीत आहे, सावंतवाडी नगर परिषद, मालवण नगर परिषदांमध्ये आज साधारण 5-5 एबी फॉर्म मी पाठवलेले आहेत आणि त्या पद्धतीने तिथे आमच्या युती संदर्भात बोलणी चालू आहे. त्या पद्धतीने आमचे उमेदवार उभे राहतील.